तुझाच परी मी घे घे माझी तन मन धन ही वाचा, तन मन धन ही वाचा। पाप मुक्त तू केले मजला, पाप मुक्त तू केले मजला। मज तू निधी करुणेचा, प्रभु मी कोणाचा कोणाचा, प्रभु मी कोणाचा कोणाचा। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन। पवित्र शास्त्र बायबलमध्ये लोककृत वर्तमानाच्या 13व्या अध्यायातील 30व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, आणि पहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत, आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत। खरं तर अब्राहामास परमेश्वराने पाचारण केले तेव्हाच त्याला व त्याच्या संततीला आशीर्वाद दिला होता। अब्राहामाने दाखविलेला असामान्य विश्वास परमेश्वराने त्याच्याकरिता नीतिमत्व असा गणिला। त्याला अगणित संतती देऊन तिला आपली खास प्रजा बनविले। त्याची इच्छा होती की इस्रायलाने त्याचे लोक व्हावे व त्याने त्यांचा देव व्हावे। थोडक्यात अब्राहामाची संतती म्हणजे देवाची संतती व्हावे अशी त्याची इच्छा होती। परंतु जगाच्या व विशेषतः इस्रायलाच्या उद्धारासाठी प्रगट झालेल्या देवाच्या पुत्राला म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखले नाही। उलट त्यांनी त्याला धरून वधस्तंभावर खिळले। जक्काई नावाचा कर वसूल करणारा एक इस्रायली मनुष्य होता। जेव्हा प्रभू त्याला भेटला तेव्हा त्याने प्रभू येशूवर विश्वास ठेविला। त्याचा पश्चाताप व विश्वास पाहून प्रभू म्हणाला, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे। तो पुढे म्हणाला, हाही अब्राहामाचा पुत्र आहे। आश्चर्य पहा, जक्काई मुळात इस्रायली व पर्यायाने आधीच अब्राहामाचा पुत्र होता, परंतु प्रभूच्या सांगण्यानुसार तो आधी देवाचा पुत्र झाला व त्यानंतर तो अब्राहामाचा पुत्र ठरला। खरे तर तो नीतिमान ठरला। पौल गलतीकरांस लिहितो, तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान व वचनाद्वारे वारीस आहात। येथेही क्रम आधी ख्रिस्ताचे व नंतर अब्राहामाचे असाच आहे। होय, जर आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवू तर आम्ही देवाची मुले बनतो आणि इस्रायली नसतानाही अब्राहामाचे संतान म्हणजेच नीतिमत्वाची मुले बनतो। आपण देवाचे मूल नीतिमत्वाचे संतान होऊ इच्छिता काय? ख्रिस्तावर विश्वास ठेवा व तारण साधून घ्या। परमेश्वर आपणास सहाय्य करो। धन्यवाद। प्रभु मी कोणाचा कोणाचा, प्रभु मी कोणाचा कोणाचा। माझा नच इतरांचा, माझा नच इतरांचा। प्रभु मी कोणाचा कोणाचा, प्रभु मी कोणाचा कोणाचा।